सर्वांना नमस्कार. तुम्हाला जर क्रिस्पी पाणीपुरी घरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. तुम्हाला मी ए टू झेड माहिती पूर्णपणे डिटेलमध्ये सांगणार. खूप सोपी पद्धत आहे बनवायची. सर्वप्रथम 1 कप रवा आणि 1 कप वाटी घ्या. तुम्ही 1 कप वाटी रवा घ्यायचा किंवा 1 वाटी गव्हाचे पीठ, म्हणजे 1 वाटी गव्हाचे पीठ 1 वाटी रवा, अशा 2 वाट्या आपण मिक्स करायचा. रवा ठोकरा बारका कोणता असला चालते, पण दोन्ही बी आपल्याला पूर्णपणे चाळून घ्यायचे. 1 वाटी रवा घेतलेला आहे मी आणि 1 वाटी आपलं गव्हाचं पीठ ते चाळून घ्यायचं, मिक्स करायचं आणि हे पूर्ण मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा मैदा टाकायचा. मैदा असा लय न घ्यायचा, थोडासा. आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी रवा घेतला, त्यातली अर्ध्या वाटीला थोडासा कमी असा थोडासा आपल्याला मैदा टाकायचा त्याच्यामध्ये. जसं आता आम्ही मैदा टाकलेला आहे आणि पूर्ण मिक्स करायचं. त्यामध्ये आपल्याला थोडंसं समजा मीठ लागतेच, तर लय मीठ नाही टाकत, थोडंसं काहीतरी मीठ टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. मीठ टाकून झाल्यावर थोडं असं पाणी असं मिक्स केलं, थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं. लय पाणी टाकायचं नाही, काय नाही, थोडं पाणी टाकून मिक्स करायचं पूर्णपणे. असा आपला जसा गव्हाचा उंडा चुरतो तसं चुरून घ्यायचं. चुरून झाल्यानंतर असा चांगला असा लय जास्त पतला बी नाही झाला पाहिजे. आपल्याला काय करायचं, थोडं पाणी टाकून पूर्ण पिठाचं पूर्णपणे काढून घ्यायचं आणि एखादी आपल्याकडं कॅरी बॅग असं त्याच्यामध्ये असं आपल्याला हे अर्धा घंट्यासाठी ठेवून द्यायचं. अर्धा घंटा ठेवा किंवा 35 मिनटं ठेवा. तर असा पूर्ण मळून आता पूर्ण आपला मळणं झालेला आहे. आता आपण कॅरी बॅगमध्ये ठेवणार. तर समजा आता आपल्याला का पॉलिथिन किंवा कॅरी बॅगमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं अर्ध्या घंट्यासाठी. अर्धा घंटा ठेवा किंवा 15 मिनिट ठेवा तुमच्या मनाने. जसं आता आम्ही ठेवून द्यायला लागलो जसं आता अर्ध्या घंट्यानंतर काय करायचं, त्याच्या बारीक अशी लाटी करायची. जशी पोळी लाटतो ना तशी लाटी घ्यायची. पोळी लाटायची अगोदर अशी पूर्ण लगे, आणि पोळी लाटणं झाली का आपल्यापाशी एखादा छोटा गिलास किंवा छोटा डब्बा असते ना, तर कोणापाशी डब्बा असते, कोणापाशी छोटा गिलास किंवा छोटी वाटी राहते. त्यानं आपल्याला काय करायचं, एक पूर्ण पोळी लाटणं झाली त्याच्यानंतर त्याचे असे चकल्यासारखे आपल्याला कप्पे पाडायचे. जसे आम्ही एक छोट्याशा डब्यानं पाडत आहे. असे पाडले का आपल्याला जेवढी साईज पाहिजे त्या साईजचा एखादा डब्बा वाटी काही आपण घ्या. त्याच्यानुसार आपल्या पुऱ्या चकल्या बनवून घ्या. नंतर त्या एका कोरड्या कपड्यावर जराशा सुकू द्यायचा, काढून घ्यायच्या. आपण पहिले सर्व लगेच चकल्या बनवून घ्यायच्या. तोपर्यंत आपलं थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं, तर आपल्या लाट्या होऊन जातात. चकल्या अशा जेवढी साईज पाहिजे आपल्याला त्या साईजच्या आपण सर्व जेवढा आपण उंडा बनवलेला आहे तेवढ्या उंड्याच्या आपण बनवून घ्यायच्या पाणीपुऱ्या. नंतर त्या बनवलेल्या पाणीपुऱ्या आपल्याला 10 ते 15 मिनटं सुकू द्यायच्या. जसे आता आम्ही सुकाय ठेवतो. आता आम्ही सुकाय ठेवलेलं आहे त्या. आता यायला 10 मिनटं झालीतच. म्हणजे 10-15 मिनटं झाली का आपलं तेल ठेवायचं. डायरेक्ट एक त्यातल्या 4-5-6 आपण पुरे तळायचे. त्यानंतर आता आम्ही तळतो अशा मस्त लगे 1 नंबर खायला इतक्या चवदार आहेत. घरीच बनवा. एकदम सोपी पद्धती, त्याला काही लागत नाही, काय नाही. तुम्ही पावभर रवा, पावभर गव्हाची पीठ घेतली, त्यात खूप साऱ्या तुमच्या पाणीपुरी होऊन जातील. पण तुम्ही एक करा, वल्ल्या जर तळ्यात त्या फुगणार नाही तर तुम्ही त्या अगोदर जरी आपण लाटल्यानंतर 10 मिनटं ठेवा, त्या चांगल्या कोरड्या होऊ द्या, नंतर तळल्यानंतर अशा मग तुमच्या त्या पाणीपुरी फुगतील. फुगल्यानंतर तळून झाल्यानंतर अर्धा 1 घंटा सुकू द्या, म्हणजे त्या कडक होतील.